जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. मी साधारण गेली 35 वर्ष काँग्रेस पक्षात काम करतोय. जवळपास म्हणजे तीर्थरूप स्वर्गीय भाऊसाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचे खरे भाग्यविधाते. त्यांनी हा तालुका खूप मोठा करण्याचं काम केलं आणि तालुका सुजलाम सुफलाम सुखी करण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय दादा, त्यांचा मी एक कार्यकर्ता. नंतर आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय थोरात साहेब हे सिंह निशाणी घेऊन 85ला राजकारणात उतरले. त्यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला त्यावेळेस मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर प्रवेश केला आणि त्यांच्याबरोबर काम केलं. ते तर हयात आतापर्यंत गेली 35 वर्ष मी एकनिष्ठतेप्रमाणे थोरात तांबे कुटुंबांबरोबर काम करत आहे. मध्यंतरीच्या काळात जो त्रास झाला तरी तुम्ही डगमगले. असं आहे, काही राजकारणात चढ उतार येत असतात, परंतु पक्ष किंवा एखादं घराणं किंवा बांधिलकी कुटुंब जपण्याचं काम माणसाला करावं लागतं. तर शेवटी काही गोष्टी अडचणीच्या असतात, परंतु त्यात मार्ग काढून आपण आपलं कुटुंब कसं टिकलं पाहिजे याचा प्रयत्न करायचा असतो. तो प्रयत्न मी केलेला आहे आणि एक चांगलं नातं जे पूर्वीपासून घट्ट आहे ते घट्ट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी तुम्हाला मागच्या आता गणेशनगरच्या सभेमध्ये उद्देशून म्हटले का संगमनेर नगरपालिकेचे जर कधी नगरसेवक पाहिजे तर हे खरं म्हणजे चालता बोलता विद्यापीठ आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ते असं आहे, मी थोरात साहेबांचा 85 पासूनचा एक जुना कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. आणि मी सातत्यानं एकदा निवडणूक आहे तोपर्यंत माझं इतकं प्रामाणिक काम असतं की 100% 99 नाही, 99.99 सुद्धा नाही, 100% मी एकदा जर ते कामाला सुरुवात केली तर त्यात कुठेही मी कसूर ठेवत नाही आणि कुठल्याही कामात कचराही मला चालत नाही. कारण एकदा पक्षाचं धोरण, साहेबांची निवडणूक असो किंवा माझी निवडणूक असो, मी अतिशय निष्ठेने काम करतो. कारण मला ते आवडतच नाही मुळात. म्हणजे माझा एक तो स्वभाव आहे की प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे, स्वच्छ आणि चांगलं काम झालं पाहिजे. तुम्ही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नगरपालिकेत काम केलं, तुम्ही डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वात काम केलं, तुम्ही दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात खाली काम केलं, आता मैत्रीताई सुनबाई त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला नगरपालिकेत काम करायचं आहे नगरसेवक म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? हे बघा, मी 1991 ला नगरसेवक झालेलो आहे. डॉक्टर तांबे अतिशय एक सज्जनग्रस्त नगराध्यक्ष राहिले या शहराचे. त्याच्यानंतर मी नगराध्यक्ष झालो, त्याच्यानंतर विश्वासमूर्तक नगराध्यक्ष झाले. असे क्रमप्राप्त अनेक नगरसेवक क्रमक्रमाने पुढे आले. या सर्व लोकांना संधी देण्याचं काम आपले मित्र थोरात साहेब यांनी केलेलं आहे. निश्चितच फार मोठं योगदान आहे साहेबांचं. सर्व जातीच्या धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं असे व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरातांचं आहे. त्यामुळे अनेक समाजाला संधी देण्याचं काम केलेलं आहे. पुढच्या काळात सुद्धा आता मग नंतर आम्ही नगराध्यक्ष झालो, दुर्गाताई झाल्या, दुर्गाताईंनी खूप छान काम केलं. आणि आता मैथिलीताई तांबे ह्या आहेत, या सतीश दादा तांबे यांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या पत्नी आहेत आणि अतिशय हुशार अशा त्या आहेत. शैक्षणिक संस्था चालवतात, सामाजिक कार्य त्यांचं खूप मोठं आहे आणि सर्व भाषांवर प्रभुत्व आहे, हुशार आहे. त्यामुळे एक चांगल्या नगराध्यक्ष त्या म्हणून आपल्या समोर येतील असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायला वाटतं. असे विशेष अभिमान वाटतो सांगायला की असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या समोर येत आहे. नव्या जुन्याचा जो मेळ तुम्ही बसवला त्यामध्ये सगळे असतील, अजून जे गुन्हे असतील त्या बाबत. हा, कारण असं आहे, हे जे नवीन नगरपालिका एक अवघड संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिकांचे प्रश्न असतात रोज तिथे. कारण नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मीटिंग्स असतात, स्टँडिंग कमिटी असेल, बांधकाम असेल, शिक्षण, आरोग्य, पाणी या सगळ्या समित्या असतात. नगराध्यक्षावर प्रचंड मोठा ताण असतो, शहराचं काम असतं, पाण्याचे प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांची मदत त्या ठिकाणी लागत असते, सभागृह चालण्यासाठी मदत लागत असते. दरम्यानच्या काळामध्ये आपण आता बहुतांशी जवळपास 20 लोक नवीन दिलेत. त्यामुळं काही जुने लोक आणि नवे असे म्हणजे अनुभवी आणि नवीन असा एक मेळ साहेबांनी घातलेला आहे. सतीश दादांनी अतिशय बारकाईने अभ्यास करून उमेदवार दिलेले आहेत. ती सगळी यादी आपल्या थोरात साहेबांना दाखवून आणि तांबे साहेबांना दाखवून त्यांनी उमेदवार डिक्लेअर केलेल्या आहेत. चांगले उमेदवार दिलेले आहेत. ते निश्चितच संगमनेर शहराचा विकास करतील अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण कसं आहे, शहर चालवत असताना अनेक समस्यांना समोर जावं
जावं लागतं. गावात व्यापारी असतात, शेतकरी असतात, छोट्या वर्गातले लोक असतात, या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. वार्ड क्रमांक 1 मधून तुम्ही उभे आहे, तर आता तुम्हाला यावेळेस कशी वाटते हे निवडणूक? असं आहे, आतापर्यंत माझ्या 6 निवडणुका झाल्यात. किती? 6 निवडणूक झाल्या आणि आता ही माझी 7वी निवडणूक होत आहे. मी जनतेचे खूप कामं केले आहेत. मी प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे. मी असा एक दिवसाचा नगरसेवक नाही किंवा आज आला परत त्याच्या 5 वर्षांनी भेटला. मी रोज जनतेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, जनतेच्या रोज सुखदुःखात हजर आहे. त्यामुळे मला निवडणुकीची बिलकुल भीती वाटत नाही. मी चांगल्या मतांनी निवडून येणारा माणूस आहे. आणि माझी कुठेही गुंडगिरी नाही, दादागिरी नाही, माझ्यावर एक एनसी दाखल नाही. असा मी केवळ 30 वर्षामधला नगरसेवक आहे की ज्याच्यावर एक एनसी सुद्धा दाखल नाही. एकदा बिनविरोध आहे, 6 वेळा नगरसेवक आहे. माझी पत्नी उपनगराध्यक्ष होऊन गेलेली, थोरात साहेबांच्या कृपेने, तांबे साहेबांच्या कृपेने मी 2दा नगराध्यक्ष राहिलेलो आहे. आणि आता युवक पिढीचा जमाना आलेला आहे. आता बघताय अतिशय तरुण पिढी म्हणजे सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात आता पुढे येत आहे. त्या पिढीत सुद्धा मी नगरसेवक आहे. म्हणजे मी जुन्या नव्यांचा मित्र आहे. म्हणून बाळासाहेब थोरात, आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांची बोलता बोलता बोलले की दिलीप लोक त्या विद्यापीठाचं कुलगुरू केलं. ते माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी ते बोललेले. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. कालची सभा पाहता प्रचंड जनसमुदाय या सगळ्यात सहभागी झाला. तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो, काल कोणाला जास्त निरोप नाही, काही नाही. आम्ही सुद्धा पाहिलं की लोक कसे येतात, की काय होतंय पुढचं, निवडणूक निकाल काय लागेल. हा काल लोकांनी दिलेला निकाल आहे. आमचे सर्वच्या सर्व सीट नगराध्यक्ष निवडून येतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. कारण खुर्च्या सुद्धा कमी पडल्या. खुर्च्या कमी पडल्या. लोक इतके आनंदी, आणि त्यांचे चेहरे बघा, मी भाषणातच सांगितलं, लोकांचे चेहरे वाचल्यानंतर असं वाटलं की उद्याचा विजय निश्चितच मोठा असेल. आता प्रचार पूर्ण झालेला आहे. प्रत्येक नागरिकांना भेटण्याचं आम्ही काम केलेलं आहे. मी जरी किती मोठा नगरसेवक असलो, किती वेळा निवडून आलो असतो, तरी मी प्रत्येकाच्या भेटी घेतलेल्या आहे. प्रत्येक मतदारांना आव्हान केलेलं आहे मतदान करण्याचं. आमच्या 3ही उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून द्या असं आव्हान वार्डातल्या प्रत्येक नागरिकाला केलेलं आहे. प्रत्येकाची भेटगाठ झालेली आहे. कसं आहे, ह्या वार्डात या प्रभागामध्ये धनशक्ती जनशक्ती असा काही प्रयोग चालत नाही. इथं कामाला वाव देणारे लोक, सुशिक्षित वर्ग आहे, अतिशय अभ्यासू वर्ग आहे. आणि माझ्या श्रमिक नगर सारखा छोटासा एक भाग आहे की जो सातत्यानं प्रेम करत आलेले आहे. 60 टर्म ज्यांनी मतदान केलंय, ते 7व्या टर्मला सुद्धा आम्ही कुठं मागे राहणार नाही असा शब्द त्यांनी दिलेला. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.